रात्रीचे साधारण 2-2:30 वाजलेले. डाव्या कुशीवर खिडकीकडे तोंड करून झोपलेलो मी. थंडीचे दिवस, अंगावर रजई ओढलेली. कुशी बदलण्यापुरती जाग आली. या कुशीवरचा त्या कुशीवर झालो. उबदार रजईत अंग आकसून पुन्हा झोपायच्या बेतात आणि कानावर काहीतरी खसखसल्याचा आवाज. अंतर्मनाला जाग आली. हे काय आहे असं मनातच म्हटलं, पण डोळे अजून मिटलेलेच. कपाळाखालच्या खोपणीत रुतलेले डोळे सैल करत कसे बसे, पण अर्धवटच उघडले. बाहेरचा पुरेल असा अंधुक प्रकाश खिडकीतून आत येऊन पसरलेला. डोळ्यासमोर पलंगाचा विस्तार संपताच पडद्याने अर्धी झाकलेली खिडकी आणि तिच्या काचेतून बाहेर पाहता येईल असा नजरेचा टप्पा. मिटायला आतुर असलेल्या डोळ्यांवर थोडा जोर देत खिडकीतून बाहेर टाकलेला कटाक्ष. वाऱ्यात झुलणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि नेहमीच ओळखीचं दृश्य. पण आवाज कशाचा? असं अजून डोक्यात सुरू असलेलं कॅल्क्युलेशन. काही क्षणांच्या झोपमोडीने बऱ्यापैकी सावध झालेलं मन. असं अचानक आणि एवढ्याशा आवाजाने जाग होणं आपल्यासाठी अशक्य गोष्ट आहे. असा विचार चमकून अंगाच्या मागची बाजू असुरक्षित असल्यासारखी पुसटशी जाणीव. मनाला चाहूल देऊन गेलेली बेचैनी आता काही केल्या झोपू देणार नाही हे आपोआपच उमगलेलं. नाईलाजाने पुन्हा एकदा अंगाला वळसा देऊन कुशी बदलायला शरीराने घेतलेले कष्ट. कुशी बदलताच आता पुन्हा कशाला इकडं असा सवाल करणारी शरीराची दबलेली बाजू. डोळे एव्हाना बऱ्यापैकी उघडलेले. समोर बेडरूमच्या दरवाजाबाहेर अंधारातच शोधणारी नजर. आकारावरून गोष्टी ओळखता येतील इतका अंधुक प्रकाश. अचानक बेडरूमच्या दरवाजाबाहेर डावीकडच्या भिंतीआड कशाने तरी अंग चोरल्याची जाणीव आणि धस्स झालेलं मन. मूठ आवळलेली, अंगाचं पाणी पाणी, हृदयाची अचानक जाणवेल अशी धडधड. अडकलेला श्वास, खडबडून जागं झालेलं अंग. पलंगावर पडलेल्या अवस्थेतच सज्ज झालेलो मी. शरीर दबा धरून बसल्यासारखं स्तब्ध पण सतर्क. हळूच डावा पाय पुढच्या दिशेला अलगद सरकवलेला. डोक्याखाली दुमडलेला हात मागे घेऊन जोर देत हळूवार पण नजर त्याच दिशेला रोखून ठेवलेली. आता दोन्ही पाय पलंगाखाली फरशीवर घट्ट रोवलेले. जीवावर बेतलेल्या धास्तीनेच पण अचूक अंदाज घेत कसलाही आवाज न करता टेबलावरचा टॉर्च हळूच उचलून हातात धरलेला. अचानक अंगावर आलेल्या आकृतीला जोरदार आघात करायच्या बेतानं टॉर्च हाताने उगारून हवेत उचललेला. नजर किंचितही न हलवता दुसऱ्या हातात धरलेली आडवी उशी. पुन्हा खस खस असा आवाज. अंगावर शहाऱ्यांचा उन्माद, मनात भीतीची लाट. शरीर पलंगाला टेकून मागं रेटलेलं. काहीतरी अघटित घडणार अशी मनात बेरीज करूनच पाय पुढे सरकवलेले. दरवाजाच्या भिंतीलाच थोडं अलीकडच्या बाजूला असलेला स्विचबोर्ड. लाईटचं बटन दाबायच्या हेतूनं हळूवार फरशीला लागूनच पुढे सरकणारे माझे पाय. दरवाजापासून आता फक्त एका पावलाचं अंतर. थरथरत्या हाताने स्विचवर धरलेलं बोट. अचानक लाईट आणि धस्स करणारं काहीतरी समोर अवतरेल अशा विचाराने मनात उठलेलं वादळ. अंधारातच सुरक्षित आहोत अशी अनामिक जाणीव मनाची समजूत घालत असतानाच कुठल्या तरी अबोल धाडसाने बळावलेलं बोट स्विचवर रुतलेलं. पक्क करून अंधाराला चिरून जाणारा आणि पण जणू अंगावरच धावून आलाय की काय असा लख्ख प्रकाश. प्रकाशाने दिपलेले डोळे. काहीतरी घडलंय अशा हातवाऱ्यांनी धडपडून पुढे सरसावलेले माझे हात. आत्ता काहीतरी येईल अशा तयारीत वटारलेले डोळे आणि खिळलेलो मी. काळजाचं पाणी पाणी करणार तो क्षणांचा अवधी. हृदयाचे चुकलेले ठोके आणि त्याच वेळी दबलेल्या घशातून येणारा बारीकच पण शिरशिरी आणणारा आवाज पुन्हा कानावर. पोटात भीतीचा गोळा. आयुष्याचे शेवटचे क्षण मोजतोय या अनुभूतीनं आणि मरणाच्या शेवटच्या पायरीवर येणाऱ्या गूढ धाडसानं बुबुळ पापड्यांच्या डाव्या खाचेवर पुरती रेटून मी हळूच दरवाजाबाहेर. आवाज खालच्या दिशेने येतोय हे समजताच पाय खसकन मागे ओढत खाली झुकलेली नजर. पहिल्या क्षणालाच अक्राळ विक्राळ असं काहीतरी भयंकर पाहिल्याची जाणीव. पण दुसऱ्या क्षणाला हे ओळखीचं वाटतंय असं सांगणारी गोंधळात गुंग झालेली मती. घाबरलेल्या जीवाने कसंबसं मेंदूचं उरलं सुरलं सर्किट जोडत ते काय आहे यासाठी केलेली गणितं.
आणि ते मांजरीचं पिल्लू आहे असा बुद्धीने काढलेला निष्कर्ष. एकूणच थरथरणारं अख्खं शरीर घेऊन ते मांजरीचं पिल्लू आहे हे मानायला अजिबात तयार नसणाऱ्या मनाला साथ देत माझी झपाझप इकडं तिकडं फिरणारी नजर. मग काही क्षणांचा अवधी आणि माझं अवसान ढळलेलं. कानाच्या दोन्ही बाजूने कपाळावरून घामाची ओंघळ, भीतीने गारटलेले हातपाय, ओल्या हातातून आता सटकूनच पडणार अशा बेतात टॉर्च, खाली वळलेली नजर, हाताने बेडकडे भिरकावलेली उशी, इवलेसे डोळे विस्फारून खसखस करत मला भीती घालणारा तिचा दबका आवाज. आपोआपच हुश असा निश्वास आणि थरथरतच त्या पिल्लाकडे सरसावलेले हात. त्याच वेळी पण ही आत आली कुठून या प्रश्नाने कपाळाला आलेलं टेंगूळ.